हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 3 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर सखीने सरकारची परीक्षा घेतली. सोमवारच्या दिवशी सरकारला ऑमलेट खाऊ घातलं आणि सरकारने ते खाल्लं सुद्धा. आणि मग त्यानंतर सखीने एक मोठा निर्णय घेतला आहे. सखी ही चक्क कान्हाच्या घरी आपली बॅग घेऊन पोहोचली आहे. कान्हाच्या घरी ती बॅग घेऊन पोहोचल्यानंतर चक्क लक्ष्मीच्या पावलांनी तिने घरात एंट्री घेतली आहे. आणि हे पाहून अपर्णा खूप खुश झाली. कान्हाला सुद्धा आनंद झाला आणि राजलक्ष्मीला मात्र खूप राग आलाय. कारण राजलक्ष्मीने कान्हाला सांगितलंय की त्या सरकारचा खून कर, पण अपर्णा आणि कान्हाने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. आम्ही सखीला या घरात आणणार आणि मग सरकारची ठासणार असं ते म्हणाले. मग सखी ही खरंच कान्हाबरोबर सुखाचा संसार करणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीने सांगितल्याप्रमाणे वेदू सरकारच्या रूममध्ये येते आणि सरकारला हे ऑमलेट देते. सरकार विचारते, काय ग वेदू, मी तर तुला फ्रूट्स कट करून आणायला सांगितले होते ना, मग हे ऑमलेट कसं आणलं? तर वेदू सांगते, बाप्पा तेच तर गडबड झाली ना. मी सखी मॅडमकडे गेले होते तर सखी मॅडमला हे ऑमलेट देणार होते, पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की घरातले फ्रूट्स संपलेले आहेत. मी सखी मॅडमला हे सांगितलं. सखी मॅडम मला म्हणाल्या की हे ऑमलेट नेऊन माझ्या आईला दे आणि ते फ्रूट्स मी ऑर्डर करते. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केले, पण त्या डिलिव्हरीवाल्याला लेट झाला. मुंबईचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे. म्हणून सखी मॅडम म्हटल्या की आईला हे ऑमलेट खाऊ दे, थोड्या वेळाने फ्रूट्सवाला आल्यावर फ्रूट तुम्हाला मी कट करून देईल. सरकार म्हणते ठीक आहे, तोपर्यंत मी हे ऑमलेट खाते. सखी हे सगळं पाहत असते आणि सरकार ही ऑमलेटची प्लेट घेते आणि वेदूला सांगते, तो तेवढा आरसा खूप खराब झालाय, तेवढा आरसा स्वच्छ करून घे. सखी हे सगळं पाहत असते की ही माझी खरी आई तेजस्विनी असेल तर आज सोमवारच्या दिवशी ही ऑमलेट खाणार नाही, आणि जर ही मनस्विनी असेल, सरकार असेल, तर ती ऑमलेट खाईल. आणि ही तर सरकार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सरकार ही मस्त एकदम स्टाईलमध्ये काट्या चमच्याने हे ऑमलेट कट करते आणि ऑमलेटचा पहिला घास तोंडात टाकते. हे पाहून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार ही त्याच्यासमोर मस्त सोमवारच्या दिवशी ऑमलेट खात असते आणि इकडे वेदू ही आरसा स्वच्छ करत असते. सखीला समजतं ही माझी खरी आई तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनी मावशी आहे, ही सरकार आहे. त्यामुळे सखीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. सरकार ही कसलाही विचार न करता निवांत ऑमलेट खात असते आणि सखीला समजतं की कान्हा जे काही बोलत होता ते अगदी खरं होतं, सत्य होतं. ही माझी खरी आई तेजस्विनी नाहीये, ही सरकार आहे, मनस्विनी मावशी आहे. त्यामुळे सखी खूप दुःखी होते. आणि इकडे आपला लव बर्ड्स म्हणजे किरण हा जान्हवीच्या मागे मागे जात असतो. थांबना थांबना. जान्हवी चिडून थांबते आणि विचारते, काय थांबना, काय बोलायचं आता तुला? तर किरण सांगतो, मला तुला सगळं खरं खरं सांगायचं आहे. जान्हवी चिडून म्हणते, पण मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, कारण तुझा मित्र खोटाडा, तू सुद्धा खोटाडा. किरण म्हणतो, जान्हवी माझं ऐकून तर घे. जान्हवी विचारते, अरे काय ऐकून घ्यायचंय? तुझा तो मित्र कान्हा, सॉरी काय तो कबीर, त्याने सखीचा किती मोठा विश्वासघात केला आणि तू सुद्धा माझा विश्वासघात केला. तुला आता विचारू का, तुझं खरं नाव काय? जसं त्या कान्हाचं नाव खोटं होतं, कान्हा महाडिक नव्हतं, कबीर किर्लोस्कर होतं, तसा तू कोण आहे? आदित्य सरपोतदार आहे की एखादा हर्षवर्धन देसाई वगैरे? सांग बरं लवकर. किरण सांगतो, नाही जान्हवी, तसं काहीच नाहीये. माझं खरं नाव किरणच आहे. मी माझं खरं नाव तुझ्यापासून लपवलेलं नाहीये. तर जान्हवी चिडून म्हणते, तू नाही लपवलं, पण तुझ्या मित्राने तर लपवलं ना. तुझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीला सखीला फसवलंय, तिचा किती मोठा विश्वासघात केलाय, तिची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी त्याने हे सगळं केलंय आणि तू त्याची बाजू घेतोय. तू सुद्धा त्याच्यासारखाच. किरण हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. जान्हवी, तू जर शांतपणे माझं ऐकून घेतलं ना तर मी तुला सगळं समजावून सांगतो. जान्हवी म्हणते, ठीक आहे, काय बोलायचं ते बोल. आणि मग किरण तिला आठवण करून देतो, जान्हवी तूच मला सांग, कान्हा हा आपल्याबरोबर, तुझ्याबरोबर सखी सदन चाळीत किती दिवस राहिला? या इतक्या दिवसांमध्ये तुला असं कधी वाटलंय का की कान्हा फ्रॉड आहे, कोणाला फसवण्याचा प्रयत्न करतोय, पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतोय? नाही ना, त्याने असं कधीच केलं नाही.
चाळीत असं कधी घडलंय का की एखाद्याला मदतीची गरज पडली आणि कान्हाने कोणाला मदत केली नाही, उलट स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्याने अनेकांना मदत केली आहे? मग असा मुलगा फ्रॉड कसा काय असू शकतो? जान्हवीला सुद्धा हे पटतं. जान्हवी विचारते, पण ते सगळं झालं ते कसं झालं? मग त्याने प्रॉपर्टीचे पेपर्सवर सह्या घेतल्या वगैरे. किरण तिला समजावून सांगतो, मला मान्य आहे की कान्हाने सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेतल्या, पण त्याने त्या पेपरचं काय केलं? त्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली का? नाही. सगळ्यांना घराबाहेर काढलं का? नाही. उलट सखीच्या खऱ्या आईला शोधून आणलं, सरकारला घराबाहेर काढलं. हे सगळं कान्हाने का केलं असतं? जान्हवीला हे सगळं पटतं. जान्हवी चिडून म्हणते, मग जर हे सगळं खरं असेल, तुझा मित्र चांगला असेल, तर मला हे सुद्धा मान्य करावं लागेल की सरकार घरात आहे आणि ती सखीची खरी आई तेजस्विनी नाहीये. कान्हाने अक्षय तृतीयेच्या दिवशी हेच सांगितलं होतं की घरात जी आहे ती खरी तेजस्विनी नाहीये, तर ती मनस्विनी आहे, सरकार आहे. किरण म्हणतो, कान्हा खरंच बोलत होता. कान्हाने जे सांगितलंय ते खरं आहे. आता सखीच्या घरात जी आहे ना, ती तिची खरी आई तेजस्विनी नाहीये, तर ती मनस्विनी आहे, सरकार आहे. हे ऐकून जान्हवीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा किरण हा जान्हवीला आणखीन एक सबूत देतो, आणखीन एक पुरावा देतो आणि तिला सांगतो, तुला आठवतंय का अक्षय तृतीयेच्या दिवशी तुला आणि मला किडनॅप केलं गेलं होतं. माझ्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता की कबीर किर्लोस्कर कोण आहे. मला ठीक आहे, कारण मी हा कान्हाचा मित्र आहे म्हणून मला किडनॅप केलं, पण तुला का किडनॅप केलं होतं? कारण त्या लोकांना माहीत होतं मी काही सांगणार नाहीये, तू माझी गर्लफ्रेंड आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला काही झालं तर मी सगळं सत्य सांगेल, म्हणून त्यांनी तुला सुद्धा किडनॅप केलं होतं. पण ही गोष्ट त्यांना कशी समजली? मला असं वाटतं नक्कीच सरकारपर्यंत कुठल्या तरी मार्गाने ही इन्फॉर्मेशन पोहोचली असेल की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि हे बोलताच जान्हवीला आठवतं की जेव्हा दाभाडे मावशी आणि जान्हवी सरकारच्या घरी तिला भेटायला गेले होते, तेव्हा सखीने सरकारला सांगितलं होतं, आई तुला माहिती आहे का, किरणची आणि जान्हवीची एकमेकांबरोबर सेटिंग आहे. हे सगळं आठवून जान्हवीला जबर धक्का बसतो आणि तिचा पूर्ण विश्वास बसतो की हो, किरण जे बोलतोय अगदी खरं बोलतोय. कान्हा चांगला आहे आणि घरात जी आहे ती सरकारच आहे. किरण हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, जान्हवी आता तुला पटलंय ना, तर तू तुझ्या मैत्रिणीला सखीला सुद्धा समजावून सांग की कबीर खूप चांगला मुलगा आहे आणि त्याने तिला फसवलेला नाहीये, त्याने कोणत्या तरी उद्देशाने हे सगळं केलंय. तिला तू समजावून सांग. पण जान्हवी मात्र मी खूप चिडली आहे असं दाखवते आणि चिडून म्हणते, मी असं काहीच करणार नाहीये, मी त्या कबीरची बाजू सखी समोर घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. तू पण खोटा आणि तो पण खोटा, असं म्हणून जान्हवी रागारागाने निघून जाते. किरणला कळतच नाही की आता या जान्हवीला कसं समजून सांगायचं. आणि इकडे आपल्या सरकारचं मस्त ऑमलेट खाणं सुरूच असतं आणि वेदू ही आरसा साफ करत असते आणि आरसा साफ करताना ती आरसा इकडे तिकडे बाजूला करते. तेवढ्या सरकारची नजर आरशावर जाते आणि तिला दिसतं की आपल्याला सखी चक्क दरवाजातून लपून पाहतीये आणि ती खूप दुःखी झालीये. हे पाहून सरकारला जबर धक्का बसतो. सरकारला समजतं की सखी ही माझी परीक्षा घेतीये, नक्कीच ती काहीतरी डाव साधतीये. सरकार लगेच मोबाईलमध्ये काल निर्णय ॲप उघडते आणि ॲपमध्ये तिला दिसतं की आज तर 27 तारीख आहे आणि आज आहे सोमवार. आणि सरकारला हे सुद्धा आठवतं की तिला तेजस्विनीने सांगितलं होतं की सोमवार आणि गुरुवारच्या दिवशी ती कसलंही नॉनव्हेज वगैरे खात नाही. आणि सखी माझी परीक्षा घ्यायला आली आहे हे सरकारला समजतं. त्यामुळे सरकार लगेच ही ऑमलेटची प्लेट ठेवून देते, एक टिश्यू पेपर घेते आणि टिश्यूमध्ये तोंडातला हा घास काढून ठेवते आणि वेदूला बोलवते, वेदू लवकर इकडे. वेदू विचारते, काय झालं मॅडम? सरकार तिच्यावर चिडण्याचं नाटक करते, अगं हे काय केलंस, आज सोमवार आहे, सोमवार आणि गुरुवारच्या दिवशी मी असं नॉनव्हेज अंडं वगैरे खात नाही आणि तू मला ते खाऊ घातलंस, असं का केलंस तू? वेदूला मोठा धक्काच बसतो, सखीला सुद्धा जबर धक्का बसतो. खरं तर तिला खूप आनंद होतो आणि तिचा विश्वास बसतो, यस हीच माझी खरी आई तेजस्विनी आहे, ही सरकार नाही आहे. ती देवाचे आभार मानते आणि सरकारची ॲक्टिंग सुरू होते. सरकार वेदूला म्हणते, अगं हे काय केलंस, मी कधीच सोमवार आणि गुरुवार दिवशी असं ऑमलेट वगैरे खात नाही, तू असं का केलंस, खरंच मला खूप वाईट वाटतंय. वेदू म्हणते, मॅडम माफ करा, यात माझी काही चूक नाही आहे, मला काय माहीत तुम्ही सोमवार आणि गुरुवारी असं काही खात नाही, मला तर सखी मॅडमने सांगितलं म्हणून मी तुम्हाला हे आणून दिलं. तेवढ्या सखी आतमध्ये येते आणि म्हणते, आई सॉरी, माफ कर, हे सगळं मीच केलं होतं. आता सरकारला तर सगळं माहिती आहे, पण सरकार विचारते, सखी तू केलं होतं म्हणजे?
सखी तिला सांगते, आई मी तुझी परीक्षा घेत होते, तूच माझी खरी आई तेजस्विनी आहेस की नाही हे जाणून घेण्यासाठी मी ही परीक्षा घेतली आणि मला माहीत होतं ना की माझी आई तेजस्विनी सोमवार आणि गुरुवारी नॉनव्हेज खात नाही, अंडं वगैरे खात नाही. मग तू जर माझी खरी आई असशील तर तू सोमवारी हे खाणार नाही, म्हणून मी अशी परीक्षा घेतली. तर सरकार तिला म्हणते, का गं सखी तू असं का केलंस, तुझा अजून माझ्यावर विश्वास बसलेला नाही आहे का? सखी खूप दुःखी होते आणि म्हणते, नाही आई तसं काही नाही. आणि तेवढ्यात सरकार आपली नाटकं सुरू करते, हे साईनाथा माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी असं पुन्हा कधी करणार नाही. आणि सरकार ही सखीला मग समजवण्याचा प्रयत्न करते. सखी बाळा कसं आहे ना, मी त्या सरकारच्या कालकोठडीत इतकी वर्ष राहिले, त्यामुळे मला वार तारीख काहीच लक्षात राहत नाही. मी कॅलेंडरमध्ये पाहते तेव्हा मला समजतं आणि आज सकाळपासून मी कॅलेंडर पाहिलंच नाही, त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की आज सोमवार आहे. म्हणून अशी माझ्याकडून चूक झाली, देव मला नक्की माफ करेल. सखी खूप दुःखी होते. सरकार तिला विचारते, काय झालं, वाईट वाटतंय का? सखी म्हणते, हो आई, मी तुझ्यावर संशय घेतला ना, याचं मला खूप वाईट वाटतंय. सरकार तिला म्हणते, अगं नको वाईट वाटून घेऊ, मला नाही वाईट वाटलं, कारण जे काही झालं त्यात तुझी चूक नाही आहे. तू तरी माझ्यावर कसा विश्वास ठेवशील? तुझ्या आजूबाजूला इतके फसवणारे लोक आहेत, त्यामुळे तुला असं वाटलं असेल की मी सुद्धा तुला फसवतीये, म्हणून तू माझी परीक्षा घेतली, मला नाही वाईट वाटलं. तर सखी म्हणते, आई मला माफ कर, मी तुझी परीक्षा घेतली कारण मला असं वाटत होतं की तू माझी खरी आई आहे की नाही, पण आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे की तूच माझी खरी आई आहेस, तूच खरी तेजस्विनी आहे. असं म्हणून सखी ढसाढसा रडू लागते. सरकारला आनंद झालेला असतो, पण आता तेजस्विनीचं नाटक करायचं आहे, त्यामुळे ती सखीच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, नाही गं बाळा रडू नकोस, यात तुझी काहीच चूक नाही आहे, तू जे काही केलं ना अगदी योग्य केलं आणि आता मी सुद्धा लक्षात ठेवेल. याआधी मी खूप हलगर्जीपणाने वागायचे, पण यानंतर मी असं वागणार नाही, तू काळजी करू नको. सखी ही सरकारला म्हणते, आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तूच माझी खरी आई आहेस. आणि सखी सरकारला घट्ट मिठी मारते आणि सरकारला सखीची किळस येते. सखी सरकारच्या जवळ आली की कचरा कुंडी आली असं तिला वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतं. पण शेवटी आता तेजस्विनीचं नाटक करायचं आहे, म्हणून ती सुद्धा सखीच्या पाठीवर प्रेमाने हात थोपटते आणि तिला खूप आनंद होतो. सरकारला आठवतं हे सगळं तिने कसं घडून आणलं. सरकार ही जेव्हा ऑमलेट खात होती आणि वेदू ही जेव्हा आरसा पुसत होती, तेव्हा सरकारला दिसतं की सखी ही दरवाजाच्या बाहेर उभी राहून तिला पाहतीये. आणि तेवढ्याच सरकारच्या लक्षात आलं की हा नक्कीच या सखीचा काहीतरी प्लॅन आहे. तिने मग काल निर्णय उघडलं, या काल निर्णयामध्ये तिला दिसलं की या सोमवारचा दिवस आहे आणि मग तिने हा सगळा प्लॅन बनवला आणि सखीला पुन्हा एकदा फसवलं. असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि सखीला आपण पुन्हा एकदा घोळात घेतलं म्हणून तिला भलताच आनंद झालेला असतो. इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर आपल्या घरी असते, मस्त नाश्ता करत बसलेली असते आणि त्याच वेळेस तिला आठवतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय घडलं होतं. सरकारने तिला कसा जाब विचारला होता, राजलक्ष्मी मॅडम तुम्ही तर मला म्हणाल्या की हा तुमचा नातू नाही आहे, तुमचा नातू तर अमेरिकेत आहे, मग तुमचा नातू कबीर किर्लोस्कर या घरात काय करतोय सांगा, हा तुमचा नातू नाही आहे का? सरकारने मला कसा माज दाखवला होता, कबीरचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणलं होतं, हे सगळं राजलक्ष्मीला आठवतं. राजलक्ष्मी खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेस कबीर म्हणजेच आपला कान्हा आणि अपर्णा हे दोघे घरात येतात आणि कान्हाच्या हातामध्ये एक कुंडी असते, त्यामध्ये गुलाबाचं रोपटं असतं. हे दोघे मस्त गप्पा मारत मारत आतमध्ये येतात आणि कान्हा राजलक्ष्मीला पाहतो आणि म्हणतो, मा पाहिलं का, हे गुलाबाचं रोपटं किती छान आहे. मग राजलक्ष्मी त्यांच्याजवळ येते, हे गुलाबाचं रोपटं पाहते तर तिला दिसतं या गुलाबाच्या रोपट्याला काटे नाही आहे आणि ती विचारते, काय गं अपर्णा, या गुलाबाच्या रोपट्याला काटे का नाही आहे? तर अपर्णा सांगते, आई ते मीच काढायला सांगितले, कारण एखाद्याने मग या रोपट्याला हात लावला असता, गुलाबाचं फूल घेतलं असतं तर त्याला काटा टोचला असतं ना, म्हणून मी हे काटे काढून टाकलेत. तर राजलक्ष्मी तिला जगाचं सगळं ज्ञान देते आणि म्हणते, अपर्णा हे जग आहे ना इतकं साधंभोळं नाही आहे जेवढी तू साधीभोळी आहेस. तू या गुलाबाचे रोपट्याचे काटे ते काढून टाकले, पण जग असं नाही करत. जग तुला काटे टोचणार आणि तुझ्याकडून तुझं सर्वस्व लुबाडून नेणार, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे या जगामध्ये जशास तसं वागावं लागतं, इतकं चांगलं वागून चालत नाही. ही दुनिया भल्याची नाही आहे, तर ही दुनिया आहे जशास तसं वागण्याची. आणि आता बस झालं, आता आपल्याला त्या सरकारवर सुद्धा शेवटचा घाव घालावाच लागणार आहे. कबीर
आत्ताच्या आत्ता जा आणि त्या सरकारचा खून कर. हे ऐकून कबीरच्या पायाखालची जमीनच सरकते. अपर्णाला सुद्धा मोठा धक्का बसतो. कान्हाचा विश्वासच बसत नाही की मा हे काय बोलतीये. त्याला चक्क सरकारचा खून करायला सांगतीये. आणि अपर्णा चांगलीच घाबरते. खून खून असं ओरडते. कान्हा राजलक्ष्मी एकमेकांकडे रागाने पाहत असतात. आणि इकडे जान्हवी ही सखीला भेटायला आलेली असते आणि किरणने सांगितल्याप्रमाणे सखीला समजवण्याचा प्रयत्न करते की सखी, कबीर हा खूप चांगला मुलगा आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. सखी चिडून म्हणते, बस झालं जान्हवी, मला त्या कबीरबद्दल काही सांगू नकोस, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. तर जान्हवी त्याला समजावून सांगते, अगं सखे, माझं ऐकून तरी घे. सखी चिडून म्हणते, काय ऐकून घ्यायचंय तुझं? तू मला हेच सांगायला आली ना की तो कबीर कान्हा खूप चांगला मुलगा आहे, त्याने जे काही केलं ते माझ्या भल्यासाठी केलं, माझ्या आईला कसं घरात आणलं, सरकारला कसं घराबाहेर काढलं, हे मला सगळं माहिती आहे. पण त्याने मला फसवलंय, त्याने माझा विश्वासघात केलाय, स्वतःची ओळख लपवून, मला खोटं सांगून माझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली होती त्याने. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जान्हवी म्हणते, हो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तू आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कान्हाने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली, पण मग इतके दिवस ते पेपर्स त्याच्याकडेच पडून होते, त्याने तुम्हाला सगळ्यांना घराबाहेर का नाही काढलं, सगळ्या प्रॉपर्टीवर, सगळ्या घरावर राज्य का नाही केलं? याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? तर सखी म्हणते, आहे ना, त्याने असं केलं असेल कारण तो योग्य संधीची वाट पाहत असेल, योग्य वेळेची वाट पाहत असेल, पण त्याच्या आधीच आम्हाला त्याचं सत्य समजलं. जान्हवी म्हणते, ठीक आहे, त्याच्या आधीच तुम्हाला सत्य समजलं, मग मला एक गोष्ट सांग, इतके दिवस तू कान्हाबरोबर राहिली या घरात, मग सखी सदन चाळीमध्ये, कान्हाने कधी तुझा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला का? कधी तुला फसवलं का? तू तर त्याची बायको होती, तुझं त्याच्यावर इतकं प्रेम होतं, तू तर त्याला सर्वस्व द्यायला निघाली होती, पण तरीसुद्धा त्याने कधी तुला स्पर्शसुद्धा केला नाही, आपली मर्यादा ओलांडली नाही. याबद्दल तू काय सांगशील? सखीला क्षणभर पटतं की हो, जान्हवी खरं बोलतीये, पण ज्या सखीचा सरकारवर विश्वास आहे ती कान्हावर कसा विश्वास ठेवणार? आणि मग सखी आपलं रडगाणं सुरू करते, हो जान्हवी, मी त्याला माझं सगळं सर्वस्व अर्पण केलं होतं, मी त्याच्यावर प्रेम केलं, त्याला आय लव्ह यू म्हणाले, आणि त्याचं माझ्यावर प्रेम नसतानासुद्धा त्याला वेळसुद्धा दिला की कान्हा, तू तुझा वेळ घे आणि मग मला आय लव्ह यू म्हण. पण त्याने काय केलं? तर त्याने त्याची खरी ओळख माझ्यापासून लपवली. त्याचं प्रेम खोटं होतं, तो खोटा होता, त्याचं नाव खोटं होतं, तो माणूसच खोटा होता. हे सगळं आठवून जान्हवीला सुद्धा वाईट वाटतं. सखी खूप दुःखी झालेली असते आणि जान्हवीला सांगते, तो एक साधा ड्रायव्हर होता, तरीसुद्धा त्याचं स्टेटस न पाहता, तो किती गरीब आहे, किती श्रीमंत आहे हे न पाहता मी त्याच्या प्रेमात पडले, त्याच्यासाठी सगळं काही केलं, त्याच्यासाठी स्वयंपाक शिकले, तो जेव्हा ऑफिसला जायचा त्याच्यासाठी डबा बनवायचे, तो कधी ऑफिसला डबा विसरून गेला तर डबा द्यायला जायचे, मी त्याला किती प्रेम दिलं, पण त्याने मला कधीच प्रेम दिलं नाही, कारण त्याचं प्रेम हे खोटं होतं, तो खोटाडा होता आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. त्यामुळे आता मी ठरवलं आहे, मला या प्रेमाच्या लफड्यात पडायचंच नाही आहे. कोणावर प्रेम करणं आणि मग विश्वासघात करून घेणं हे मला आता जमणार नाही. आता मी आणि माझी आई भली. जान्हवी चिडून म्हणते, मग तुझी जी आई घरात आहे ती तरी खरी आहे का? जान्हवीच्या तोंडून हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो आणि इकडे तितकाच मोठा धक्का अपर्णा आणि कबीरला सुद्धा बसलेला असतो. आणि अपर्णाला राजलक्ष्मी सांगते, तू गप्प बस अपर्णा. कान्हा चिडून म्हणतो, मा, हे काय बोलताय तुम्ही? तर राजलक्ष्मी म्हणते, जे बोलते ना ते अगदी योग्यच बोलते, तू सरकारचा खून करायचा. अपर्णा चांगलीच घाबरते आणि राजलक्ष्मी म्हणते, अपर्णा तू आतमध्ये जा, मला कबीरशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर कबीर चिडून म्हणतो, नाही मा, माझी आई कोठेच जाणार नाही, कारण मी तिला सगळं सत्य सांगितलंय. सरकार, तेजस्विनी, मनस्विनी, सखी हे सगळं तिला माहिती आहे, त्यामुळे आपल्यात जे काही बोलणं होईल ते आईसमोर होऊ शकतं. राजलक्ष्मी म्हणते, हे तू चांगलं केलंस, कारण तू या जगात सगळ्यांशी लपंडाव खेळतोय, पण कमीत कमी आपल्या घरात तरी सगळ्यांना सगळं काही माहिती आहे, सगळं पाणी नितळ झालंय, याचा मला आनंद होतोय की तू घरात तरी लपंडाव खेळत नाहीये. कबीर खूप चिडतो, म्हणजे हे सगळं त्याने राजलक्ष्मीचं सांगण्यावरूनच केलं आणि राजलक्ष्मीच त्याला टोमणा मारतीये. राजलक्ष्मी ही कबीरला ठणकावून सांगते, आता आडून आडून लपून छपून वार करणं खूप झालं. त्या सरकारने आपल्याला अनेक वेळेस पटकनी दिली आहे, अनेक वेळेस तिने आपल्याला हरवलं आहे, पण आता नाही. त्या सरकारने जसा माझ्या देवदत्ताचा खून केला होता ना, तसंच आपण करायचं. आत्ताच्या आत्ता जा आणि त्या सरकारचा खून कर.
कान्हा आणि अपर्णाला मोठा धक्काच बसतो की राजलक्ष्मी हे काय बोलतीये. आणि मग अपर्णा ही राजलक्ष्मीला समजवण्याचा प्रयत्न करते. आई, तुम्ही अतिशय चुकीचं बोलताय. माझा कान्हा असा नाहीये. कबीरवर मी असे संस्कार केलेले नाहीये की तो कोणाचा तरी जीव घेईल. आपल्याला सूड घ्यायचा आहे. आपण मनस्विनीचा सूड घेऊया, पण वेगळ्या पद्धतीने. आपण काहीतरी वेगळं करायला हवं. राजलक्ष्मी चिडून विचारते, वेगळं करायला हवं? तूच मला सांग, त्या सरकारने जे काही केलं ते चुकीचं नव्हतं का? तुझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलाचा, देवदत्तचा आपल्या डोळ्यासमोर खून केला. मागील 10-12 वर्ष तू एका प्रेतासारखी होतीस. बोलत नव्हतीस, तुझ्या मुलावर प्रेम केलं नाही, काही बोलली नाही, नीट खाल्ली नाही, जगली नाही. त्याचा हिशोब कसा घ्यायचा? हा जो कबीर दिसतोय ना, आता मोठा झालाय, त्या सखीवर प्रेम करतोय. त्या कबीरचं लहानपण किती दुःखात गेलंय हे त्याला विचार. त्याचा सूड नाही घ्यायचा का? त्याचा बदला नाही घ्यायचा का? अपर्णा सांगते, घ्यायचा मा. मी कुठे म्हणतीये. मनस्विनीने जे काही केलं त्याची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे. पण तिचा खून करणं, तिचा जीव घेणं हे खूप चुकीचं आहे. राजलक्ष्मी चिडून विचारते, मग तूच सांग, आपण हे सगळं कसं करायचं? तिचा सूड कसा घ्यायचा? तर अपर्णाकडे प्लॅन तयार असतो. अपर्णा राजलक्ष्मीला सांगते, कान्हाचं सखीशी लग्न झालंय आणि सखीला असं वाटतं की ती मनस्विनी तिची खरी आई आहे. मग आपण सखीला कन्व्हिन्स करूया. कान्हा आणि सखीमध्ये जे काही गैरसमज आहेत ते सगळे गैरसमज दूर करायचे आणि मग सखीला या घरात घेऊन यायचं. ती आपली सून म्हणून या घरात यायला हवी. कान्हा कबीरची बायको म्हणून या घरात यायला हवी. एकदा काही ती या घरात आली, मग आपण त्या सरकारचा, मनस्विनीचा सूड घेऊ शकतो. ही आयडिया कबीरला आवडते, पण राजलक्ष्मीला काही आवडत नाही. राजलक्ष्मी चिडून म्हणते, नाही, ती सखी या घरची सून म्हणून कधीच या घरात येणार नाही. कारण मी सुरुवातीपासून या कबीरला सांगत होते, त्या सखीपासून दूर राहा, त्या सखीच्या प्रेमात पडू नको. परंतु हा कान्हा त्या सखीच्या प्रेमाच्या लफड्यात पडला आणि मग सगळेच लफडे झाले. सगळं काही फिसकटलं. नाहीतर आजपर्यंत या कान्हाने त्या सरकारचा काटा काढला असता, माझा सूड पूर्ण झाला असता. पण हा कबीर त्या सखीच्या प्रेमात पडला आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला. त्यामुळे मी जसं म्हणते तसंच कबीरने करायला हवं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाही. अपर्णा आणि कबीरला वाईट वाटतं आणि मग राजलक्ष्मी ही कबीरला ठणकावून सांगते, पाहिलंस का, आजपर्यंत मी आणि अपर्णा माई लेकीसारखी या घरात राहिलो, पण आज पहिल्यांदाच आमच्यात वाद होतोय. आणि त्याचं कारण म्हणजे तुझी ती बायको सखी. आज ती या घरात आलेली नाहीये तरी आमच्या दोघींमध्ये वाद होतोय. उद्या जर ती या घरची सून म्हणून या घरात आली तर या घरचं काय होईल हे तू पहा. असं म्हणून राजलक्ष्मी रागारागाने निघून जाते. कान्हाला वाईट वाटतं. अपर्णा त्याला समजावून सांगते, कबीर, आपण जसं ठरवलंय ना, आपण अगदी तसंच करायचं. तू माझं टेन्शन घेऊ नको, मी मला समजावून सांगते. असं म्हणून अपर्णासुद्धा तेथून निघून जाते. आपल्या कान्हाला कळतच नाही की आता नेमकं काय करायचंय. आणि इकडे सखी ही जान्हवीवर खूप चिडते, तिच्यावर जोरात ओरडते, जान्हवी, माझ्या आईवर संशय घ्यायचा नाही. जान्हवीला मोठा धक्काच बसतो. सखी तिला बोट दाखवते आणि म्हणते, या घरात जी आहे ना, तीच माझी खरी आई तेजस्विनी आहे आणि मी तिच्याबद्दल एकही वेडावाकडा शब्द ऐकून घेणार नाहीये. यानंतर तिच्याबद्दल असं बोलायचं नाही, एवढं लक्षात ठेव. जान्हवीला खूप वाईट वाटतं. जान्हवी चिडून म्हणते, ठीक आहे, तुझा पूर्ण विश्वास बसलाय ना की घरात जी आहे तीच तुझी खरी आई तेजस्विनी आहे, तर ठीक आहे, तू आणि तुझी आई तुम्हाला तुमचं लख लाभ. असं म्हणून जान्हवी रागारागाने तेथून निघून जाते. सखीला खूप वाईट वाटतं, मी उगाचच जान्हवीशी या शब्दात बोलले, या भाषेत बोलले असं तिला वाटतं आणि ती दुःखी होते. थोड्या वेळानंतर सरकार ही तेजस्विनीसारखी घरात पूजा करते, सगळ्यांना आरती देते आणि सरकारला सखीच्या जखमीवर मीठ चोळायचं असतं. त्यामुळे ती म्हणते, अगं सखी, कान्हा कुठे, त्याला बोलव ना. सखीला खूप वाईट वाटतं. सरकार म्हणते, अरे हो, सॉरी बरं का, मी उगाच त्या कान्हाचा विषय काढला, माझ्या लक्षातच नाही राहिलं की त्याने आपली किती मोठी फसवणूक केली आहे, आपल्याला कसं फसवलं आहे. परशुराम म्हणतो, हो, त्याने आपला खूप मोठा विश्वासघात केला आहे. आणि मग मीनाक्षी म्हणते, त्याला या घरात पुन्हा कधीच येऊ द्यायचं नाही, त्याने आपल्याला फसवलं आहे. गौतमला वाईट वाटतं. सखी म्हणते, हो, पण आपण त्या कान्हाचा विषय का काढतोय, तो एक नंबरचा खोटारडा आहे आणि आपण इतके सुखात असताना त्या वाईट माणसाचा विषय का काढायचा, त्याचा विषय घरात काढायचा नाही. तेवढ्यात वेदू तेथे येते आणि म्हणते, चला सगळे जेवण करून घेऊया. आणि मग सखीच कान्हाचा विषय काढते, हो, आम्ही जेवायला बसतो, तू कान्हा सरांना बोलून आण. तेव्हा सखीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. सगळेजण सखीकडे आश्चर्याने पाहतात.
सरकार मनातल्या मनात विचार करते, मी त्या कान्हाला घरातून तर बाहेर काढलंय, पण या सखीच्या मनातून तो अजून गेलेला नाहीये. आता या सखीच्या मनातून सुद्धा त्या कान्हाला बाहेर काढावंच लागेल, असा विचार सरकार करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सखीला सरकारचं सत्य समजता राहिलंय. जर सरकारने आरशात सखीला पाहिलं नसतं आणि डाव उलटवला नसता, तर सखीला आज कळून चुकलं असतं की ही तिची खरी आई नाहीये, तर ही सरकार आहे. पण इतक्या लवकर सखीला हे कळणार नाही, हे आपल्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गौतम हा सखीच्या रूममध्ये येईल आणि सखीला समजावून सांगेल, जर तुला असं वाटतंय की कान्हा किंवा कबीरने तुला फसवलंय, तर त्याच्या कोणत्याच आठवणी या घरात तुझ्या खोलीत राहू देऊ नकोस. त्याचं सगळं सामान एका बॅगमध्ये भर आणि त्याच्या घरी नेऊन दे, म्हणजे त्याचा आणि तुझा संबंध कायमचा संपेल. सखीला हे पटणार आणि सखी कान्हाचं सगळं सामान एका बॅगमध्ये भरेल आणि कान्हाच्या कबीरच्या घरी यायला निघेल. आणि इकडे अपर्णा ही कबीरला समजवण्याचा प्रयत्न करेल. साईबाबांच्या मनात असेल ना, तर तुझ्यातले आणि सखीतले सगळे गैरसमज दूर होतील, तुम्ही दोघे परत एकत्र याल. कबीरला सुद्धा असंच वाटत असणार आणि त्याच वेळेस साईबाबा चमत्कार करतील. सखी कान्हाचं सगळं सामान घेऊन चक्क कबीर किर्लोस्करच्या घरी पोहोचणार. ती ही सुटकेस घेऊन जात असेल, पण तेवढ्यात मातीची कुंडी खाली पडून फुटणार. सखीचे पाय या चिखलामध्ये माखले जातील आणि ती घरांमध्ये या चिखलाच्या पायांनीच एंट्री करणार आणि हे पाहून अपर्णाला खूप आश्चर्य वाटेल. मग अपर्णा आणि सखीची भेट येथे होईल का? अपर्णा तिला सगळं सत्य सांगेल का? सखी घरात तर आली आहे, मग याच घरात ती कायमची राहणार का? हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.